सर्वेपि सुखिनः सन्तु. नमस्कार. पौष महिना सुरू झालेला आहे. या महिन्यामध्ये विवाहासारखे शुभ कार्य करायचेत की नाही असा अनेकांच्या मनात संभ्रम उत्पन्न झालेला असतो. कार्तिक महिन्यात तुळशीचे विवाह संपन्न झाले की उपवर मुलामुलींचे विवाहाचे मुहूर्त काढले जातात. तोवर येतो पौष महिना, साधारण डिसेंबर-जानेवारीचा काळ हा. एकदा का मार्गशीर्षाची अमावस्या झाली, पौष महिना सुरू झाला की आपल्याकडे विवाह करणे किंवा विवाहाची जी खरेदी आहे ती करणे किंवा विवाहाविषयीची बोलणी करणे, इतकेच काय तर नवीन स्थळ शोधणे ही कार्ये आपोआप थांबली जातात. खरंच का पौष महिना विवाहासाठी निषिद्ध आहे? आज याच्याविषयीच मी बोलणार आहे. हे सांगण्यापूर्वी पौष महिन्यात विवाहासारखे शुभ कार्य का करीत नाही याचे आपण ऐतिहासिक कारण जाणून घेऊया. कदाचित हे बऱ्याच जणांना माहीतही असेल, तरीही मी सांगत आहे. महाभारतामधील कौरव पांडवांचं युद्ध झालं. तो महायुद्धाचा काळ होता मार्गशीर्ष महिन्याचा उत्तरार्ध. या महायुद्धामध्ये संपूर्ण भारतवर्ष सामील होतं. या महायुद्धात अपरिमित नरसंहार झाला. म्हणजे पुढे पौष महिना आला. या महिन्यामध्ये दुःखाचे सावट राहिलेले होते ते कायमच. त्यामुळे पौष महिना हा सूतकाचा पाळणे ही परंपरा दृढ झाली. आता हे झालं ऐतिहासिक किंवा सामाजिक कारण. आता ज्योतिषशास्त्रीय कारण सांगते. 12 राशींची जी नावे आहेत ती 12 नक्षत्रांशी साधर्म्यता दाखवते. उदाहरणार्थ जसं चैत्र महिना म्हणजे चित्रा नक्षत्र, वैशाख महिना म्हणजे विशाखा नक्षत्र, त्याचप्रमाणे पौष महिना आणि पुष्य नक्षत्र यांच्यात नामसाधर्म्य आहे. वास्तविक पुष्य हे नक्षत्र अत्यंत शुभ आहे. तरीसुद्धा विवाहास ते अशुभ का मानले जाते? याचे कारण असे की पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे शनी आणि शनी ग्रह हा विवाहासाठी कारक नसतो अशी ज्योतिषशास्त्रीय मते आहेत. असे जरी असले तरी आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये निर्णयसिंधू किंवा धर्मसिंधू यासारख्या ग्रंथामध्ये ऋषीमुनी किंवा श्रेष्ठींनी पौष महिन्यामध्ये शुभ कार्य करू नये असा कुठेही उल्लेख केलेला नाही. आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या समजुतीचा वारसा पुढची पिढी नेते. त्याचनुसार पौष महिन्यात विवाह करू नये असा विचार पुढे आला असावा. पुष्य महिन्यामध्ये कोणती कार्य करू शकतो? तर श्राद्ध, पिंडदान यासारखी पैतृक कार्य करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन घर बांधणे किंवा नवीन घराची वास्तुशांती करणे ही कामेसुद्धा पुष्य महिन्यात करू शकतात. कारण पुशीत बांधावं आणि खुशीत नांदावं अशी आपल्याकडे म्हण आहे. तिसरी गोष्ट पुष्य महिन्यामध्ये पूजापाठ करणे किंवा व्रते करणे, जसे सत्यनारायणासारखे व्रत करणे हे शुभ आहे. आमच्याकडे 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीला जेव्हा मकर संक्रांती असते त्यावेळी वार्षिक सत्यनारायणाची पूजा ही ठरलेलीच असायची. म्हणजे पूजापाठादी ही व्रतवैकल्ये पौष महिन्यात जरूर करावीत. या पौष महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे शाकंभरी नवरात्र, म्हणजे जशी चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र असते तशी शाकंभरी नवरात्र ही या दरम्यानच येते. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मकर संक्रांतीनंतर सुवासिनींचे हळदी कुंकू सुरू होते. म्हणजे तर सौभाग्यव्रत या पौष महिन्यात असते, तर हा महिना अशुभ कसा? आपल्याकडील पंचांगामध्ये पौष महिन्यामध्ये सुद्धा विवाहाचे मुहूर्त दिलेले आहेत. जर पौष महिना विवाहासाठी निषिद्ध असता तर पंचांगकर्त्यांनी विवाहाचे मुहूर्त खरोखर नोंद केली असती का? याचा अर्थ असा की पौष महिना शुभ कार्यासाठी अशुभ नाही. तरीही आपल्या मनात इतके असूनही परंपरागत विचार असतात किंवा काही किंतु असेल आणि पौष महिन्यात शुभकार्य करायची असतील तर आपण सूर्य जेव्हा मकर राशीत जातो, सूर्याचे उत्तरायण सुरू होते, त्या कालानंतर पौष महिन्यात मुहूर्त साधून आपली मनासारखी शुभकार्ये करायला काहीच हरकत नाही.